अरे प्रताप, काय गाय? तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. निदान मुलीचा फोटो तरी बघ. अगं पाहिन ग. बंड्या, हा तुझा चहा, हा तुमचा आणि हा माझा. आई, आज चहात काय टाकलंय ग? खूपच छान लागतोय. थोडा आणखी दे ना. बरं घे, नाहीतरी मला एवढा चहा प्यायची सवयच नाही. पुस्तक सांभाळ. हा हा, थोडा आणखी पिऊन घे. आईचा लाडका आहेस ना. प्रताप, अरे कशाला या बंड्याच्या मागे लागतोस र? दिवसभर बिचारा अभ्यास करतो, डोसकं तर तरतरीत राहायला हवं ना. हा? बरोबर आहे. आई, तू माझा बंड्या बंड्या करून याला पदरात सांभाळत राहा. हा पुस्तकांच्या जगातून कधी बाहेर येणार आणि कधी शेतीत आमची मदत करणार? दादा, ज्या दिवशी मी शेती करेन ना, सगळा काया पालट करेन. आधी स्वतःचा काया पालट कर. 2 दिवसांपासून आंघोळ केलेली नाहीयेस. काया पालट कर. प्रताप, अरे अभ्यास करताना कुठे रे लक्ष असतं स्वतःकडे? तू पण ना फक्त माझ्या बंड्याच्या मागे लागलेला असतो. आई, तसंही हा कुठं शिकून सवरून आपल्याला गावापासून आणि शेतीपासून दूर शहरात घेऊन जाणार आहे? हा आपल्या शेतातील शोषणाऱ्या किड्यासारखा पुस्तकी किड्या बस. अरे प्रताप, किड्यावरून आठवलं, आपल्याला कापसावर फवारणी करायची आहे, लक्षात आहे ना? आणि बरं का बंडू, तुझा भाऊ बरोबर सांगतो. आजपासून तूही आमच्या बरोबर आम्हाला शेतात मदत करणार आहेस, ठीक आहे? संध्याकाळी कीटकनाशक आणायला बाजारात जातोय, तूही सोबत चल. ठीक आहे. लहान आहे तो, लहानच राहणार. बिचारा एवढा अभ्यास पण करतो अभ्यास ना. पण फार महत्वाचा आहे. नमस्कार शेठ. नमस्कार राम भाऊ. अरे वा, हे काय पाहतोय? आज तर फुल फॅमिली एकत्र निघाली आहे आणि सोबत गोपी आलाय. फार चांगली गोष्ट आहे. आणि नाहीतरी एवढं शिकून सवरून कुठं आपल्याला शिक्षक व्हायचंय? अरे शेतात काम करल तर 2 पैशांची मदत होईल. हा बरोबर आहे. हा तुमचा हिशोब. हा रामभाऊ 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 रामभाऊ. हा रामभाऊ, हा मिळाला. अरे रामभाऊ, काय म्हणता शेठ? तुम्ही तर 40-45 दिवसांपूर्वी कापसाची पेरणी केली आहे ना? आणि मागची फवारणी करून आठवडाच झाला असेल, है की ना? हा शेठ. मग असं करूया, या आठवड्यासाठी तुम्हाला 2 कीटकनाशक हे आणि हे देतो. योग्य प्रमाणात मिसळून फवारणी करून टाका. आणि पुढच्या आठवड्यासाठी 2 कीटकनाशक अजून देतो. पण रामभाऊ, एक गोष्ट ध्यानात ठेवायची की एकच कीटकनाशक वारंवार फवारायचं नाही. कळलं ना? समजलं. चला हे काका. घ्या. हा तो जो पुडा आहे ना, हा. त्यात काय आहे? अरे बेटा, ते लांसर गोल्ड आहे, पण आता तुझ्या वडिलांच्या कामाचं नाहीये. का? अरे वयानं छोटा आहेस, पण प्रश्न मोठमोठे विचारतोस. अरे जेव्हा मी सांगतोय तुझ्या वडिलांच्या कामाचं नाहीये तर नाहीये. तुझी बस रे गोपी. अरे आता काका सांगतायत ना, मग स्वतःचं डोकं का लढवतो? हा अरे समजे हेच वापरतात. बस वाद नको घालूस. अच्छा शेठ. अच्छा. अरे प्रताप दादा, राम राम. राम राम भाऊ. काय रे दादा, इतका थकलेला भागलेला का दिसतोस? अरे तीच फवारणीची झंझट. या मजुरांचे नखरे लय वाढलेत. त्यांच्या हातापाया पडा, मग पाण्याची सोय करा आणि नंतर योग्य प्रमाणात कीटकनाशक औषधं मिसळा. अरे ही तर प्रत्येक आठवड्याची समस्या आहे. हा, थोडी मेहनत तर करावीच लागल. चल भाऊ, राम राम. पुन्हा चला, भेटू. राम राम. इतक्या मेहनतीनंतर बस एवढंच हातात आलं. मुश्किलीने 4-5 महिने खर्च चालेल याने. मग सावकारासमोर हात पसरायचे. बस लय झालं. आता या शेतीत आणि गावात काय भी राहिलेलं नाही. माझं ऐका आणि
शहरात चला. अरे गप्प बस शहर शहर शहर. अरे इथे आपली जमीन आहे, आपली माणसं आहेत इथं. आणि मग इतकं मोठं कर्ज डोक्यावर घेऊन कुठं जायचं शहरात? अहो सगळं कर्ज फेडू आणि जे राहील ते घेऊन जाऊ की शहरात. तुझ्या डोक्यात खरंच किडे पडलेत. अरे सर्व कर्ज फेडल्यावर हातात काय राहील? करवंटी. आणि तिकडे शहरात जाऊन काय खाणार? आपण इथंच राहू आणि मेहनत करू. मेहनत. अहो किती बी कष्ट केले तरी हे मावा तुडतुडे फुलकिडे दरवर्षी कापसाचा सत्यानाश करतात. मेहनत. अरे मग शांत डोक्यानं शोधूया ना काही उपाय. आणि का विसरतोयस? आता आपल्या बरोबर गोपी आहे, आपण तिघं मिळून शोधूया. तिघं नाही, तुम्ही एकटेच करायचे काय करायचं ते. मी आताच चालू शहराकडे. अरे तू कुठे निघालास? का टाकूर बिकूर फिरलं का? म्हाताऱ्या बापाला या वयात एकटं सोडून जाणार वे? काही लाज आहे का? आज मला कोणी बी रोखू शकत नाही. मी दादा. जाईनच शहरात. आता मी काय येणार नाही. अरे प्रताप दादा ऐक जरा. प्रताप, प्रताप दादा थांब रे पोरा. तुझ्याशिवाय मी एकटा कसा? तुझ्याशिवाय माझे दोन्ही हात कापले जाते बाबा. पोरा. मी अपंग होईन. प्रताप अरे थांब. तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. आपण मिळून काहीतरी करू. नमस्कार काका. राम राम शेठ. अहो राम भाऊ, मी ऐकलं की तुमचा पोरगा प्रताप शहरात निघून गेला. हे तर फारच वाईट झालं. हा पोरगा म्हातारपणाची काठी असतोय. असो, तुम्ही आता हे घेऊन जा. हा, आणि हे बघा, सांगायची काही गरज नाहीये. मी सगळं हिशोबात लिहून ठेवेन. ठीक आहे, घेऊन जा हे. काका हे सामान्य कीटकनाशक एका वेळी फक्त एकाच प्रकारच्या किड्यावर परिणाम करतं, पण कपाशीवर एका वेळी 2-3 प्रकारचे किडे लागतात. त्यासाठी तुम्ही 2-3 औषधं देता आणि ती योग्य प्रमाणात मिसळून टाकायला सांगता. पण किती, काय, कसं मिसळायचं त्याचा हिशोब मात्र कधीच लागत नाही. अरे मग काय, जादूची काठी देऊ? काठी नाही, योग्य ते द्या. म्हणजे लान्सर गोल्ड हे मावा तुडतुडे आणि फुलकिड्यांवर एकटंच काम करतं. म्हणूनच हुकमी एकच आहे, फक्त लान्सर गोल्ड. आम्हालाही चांगलंच ठाऊक आहे की लान्सर गोल्ड खूप परिणामकारक कीटकनाशक आहे. पण पोरा, पेरणीच्या 2-2.25 महिन्यानंतर फवारतात. अरे आतापासून एवढं परिणामकारक औषध कशाला? काका अहो, तहान लागल्यावर विहीर खणणार का? लवकर ठोस उपाय केला नाही तर दरवर्षी सारखंच नशिबावर रडत राहावं लागेल. द्या. तुझं म्हणणंही बरोबर आहे. हे घे लान्सर गोल्ड, हे घे. अच्छा बेटा. हं? राम राम. नमस्कार. बघा बाबा, हा पोरा. या 16 लिटर टाकीमध्ये 25-25 ग्रॅमचे 2 चमचे लान्सर गोल्ड टाका. 16 लिटरच्या टाकीत 25-25 ग्रॅमचे 2 हा चमचे. पहिला आणि हा दुसरा, दुसरा म्हणजे 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. आता 1 एकर शेतात किती लागेल? 25, 50. 500 ग्रॅम. हा 500 ग्रॅम. आणि त्यानंतर 2 आठवड्यांसाठी आरामच आराम. म्हणजे 15 दिवस. हो, 15 दिवस आपल्याला फवारणी नाही करावी लागणार. नाही करायची. म्हणजे मजुरांसमोर हातही नाही जोडावे लागणार. का पडायचे? म्हणजे पाण्याची वारंवार सोयही नाही करावी लागणार. नाही. अरे ही तर कमाल झाली पोरा. बरं, आणखी एक सांगतो. काय? प्रत्येक फवारणीच्या वेळी सुरक्षा नियमांचं पालन केलंच पाहिजे. म्हणजे तुझ्यासारखं. हो बाबा. आता सांगतो लान्सर गोल्ड कसं काम करतं. सांग पोरा. हे फवारल्यानंतर लगेच संपूर्ण पिकात पोहोचतं आणि हे किड्यांना अगदी अनोख्या पद्धतीने मारतं. हे त्यांच्या आत जाऊन 2 ठिकाणी एकाच वेळी हल्ला करतं. किड्यांना समजत नाही की आधी कशापासून वाचावं, मग ते चक्रावून मारतात. म्हणजे किड्याच्या डोक्यात घुसून त्यांना पुढे चक्रावूनच टाकतात. हो ना. कमाल झाली पोरा.
चला. हा, चल. गोपीनाथा, इतका निरोगी कापूस मी पहिल्यांदा कधीच पाहिला नव्हता. खरं सांगतोय. ही कमाल आहे लान्सर गोल्डच्या फायटोटोनिक प्रभावाची. काय फायटर टोनिक काय? अहो ते राहू द्या बाबा, फक्त एवढं लक्षात ठेवा की हे पिकांना हिरवगार करतं. हो असं. हुशार झालाय माझा पोरगा. थांब थांब पोरा, जरा शेतावर नजर तर टाक. लान्सर गोल्डच्या मदतीनं या वेळेला कसं सुंदर पीक आलंय. आता रडण्याचे दिवस संपले बाबा. या वर्षी आपलं पीक बघा. शाबास माझ्या पोरा. समजलं ना सगळ्यांना? एका एकर मध्ये पूर्ण 500 ग्रॅम लान्सर गोल्ड लागतं. पर दादा, काका म्हणत होते की अर्ध्याने बी काम चालतंय. बरं मला एक सांगा, जेव्हा तुमच्या मुलाला मलेरिया झाला होता आणि डॉक्टरने त्याला एक गोळी द्यायला सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही तुमच्या मर्जीने त्याला अर्धी गोळी दिली होती? नाही नाही, पूर्ण गोळी दिली होती. माझं पोर आहे ते. अहो मग पीक सुद्धा मुलासारखंच तर आहे. तिथे कंजूषपणा का? आणि हो, ह्याचा वापर दुसऱ्या फवारणीपासूनच करायला हवा. पर दादा एक सांग, दुसऱ्यापासूनच का? कारण लान्सर गोल्ड खूपच परिणामकारक आहे. ठोस उपाय लवकर सुरू झाला तर काही अडचण आहे का? आणि हो, किड्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर अनेक वेळा फवारणी करता येईल. कितीही फवारणी करा, किती वेळा करा, काहीच नुकसान नाही. लान्सर गोल्ड कापसाच्या पिकासाठी वरदान आहे. कळलं का? आणि हो, सगळी गणितं मांडून पहा. वर्षभरात दर एकराच्या हिशोबाने हेच सगळ्यात स्वस्त आणि परिणामकारक आहे. काका नमस्कार. तू रामभाऊंचा पोरगा परताप ना हो रे? काका. बापाला सोडून शहरात गेला होता. काका, आमच्या घराला कुलूप का लावलं? तुझं कुटुंब इथे राहत नाही बाबा. मग कुठे राहतात? इथून सीधा सरळ जा, मग देवळाच्या डाव्या अंगाला आपोआप भेटेल. ठीक आहे काका. राम राम. आता कशाला आलायस र? बघ बघ, माझ्या बंड्यानं कशी मोठी जादू करून दाखवलीये. माझ्या डोक्यात खरंच किडे पडले होते आई. जमलं तर मला माफ कर. अरे माफ काय करायचंय, हा सगळा तुझ्या शहरात जाण्याचा परिणाम आहे. अरे तिथे तू शहरात गेलास आणि इथे गोपीनं आपल्या पुस्तकी किड्यांना कामाला लावलं आणि लान्सर गोल्डच्या मदतीनं पहा काय केलंय त्यानं. शहरात जाणार म्हणे. अरे प्रताप दादा, बंडू, दादा मला माफ कर रे. काय बोलतोयस दादा तू? कसा आहेस तू? फोन नाही, पत्र नाही. ते समजा जाऊ दे. हे सांग, हा चमत्कार कसा झाला? म्हटलं होतं ना दादा, ज्या दिवशी शेती करेन कायापालट करेन. काय जादू बिदू केली का? नाही दादा,
शहरात जाऊनही अंधविश्वासाच्या गोष्टी. मी फक्त आपल्या काकांकडून योग्य सामान म्हणजे लान्सर गोल्ड घ्यायला सुरुवात केली. ते मावा, तुडतुडे आणि फुलकिड्यांपासून एका वेळी सुटका मिळाली. आणि ती पांढरी माशी? हो, तिच्यासाठी त्याच कंपनीचं एक नवीन प्रॉडक्ट आहे, उलाला. त्याबद्दल नंतर आरामात सांगेन. पण बंड्या, तुला हे सगळं ज्ञान मिळालं कुठून? कधी कधी डोळे उघडे ठेवून आपली अक्कल वापरून योग्य निवड करायची असते दादा. तू डोळे मिटून शहराची निवड केलीस आणि मी डोळे उघडे ठेवून लान्सर गोल्डची. लई मोठा झाला माझा बंड्या. तुझ्यासाठी मात्र बंड्याच राहणारा. का जरा समजूतदार झालो एवढंच. ये ना. बाबा, दादाला माफ करा ना. आता माफ करा की त्याला. शेवट गोड तर सगळं काही गोड. रसशोषक किडे अनेक, उपाय मात्र एक. UPLचं लान्सर गोल्ड. नमस्कार, मी मनोज दत्तात्रय पाटील, राहणार चारडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. माझ्याकडे 45 एकर शेतजमीन असून त्यात कापूस, ऊस, हरभरा, केळी, इतर मका, इतर पिकं आहेत. 45 एकर शेतजमिनीपैकी 15 एकर बागायती कापूस लावण्यात आलेला आहे. त्या बागायती कापसामध्ये जवळपास 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी मी UPL कंपनीचे लान्सर गोल्ड याची फवारणी केली. या फवारणीसाठी मी एकरी 500 ग्रॅम हे प्रमाण लान्सर गोल्डचे वापरण्यात आले. लान्सर गोल्ड या कीटकनाशकामुळे मला मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींपासून जवळपास 15 ते 20 दिवसापर्यंत मला नियंत्रण मिळाले. लान्सर गोल्ड फवारणीनंतर मला कपाशीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा हिरवेगारपणा दिसून आला. सर्व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव नष्ट झाल्याने उत्पन्नात वाढ दिसून आली. त्यात जवळपास 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळाले. मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की मी 4-5 वर्षापासून लान्सर गोल्ड या कीटकनाशकाची फवारणी करत होतो. आपणही या कीटकनाशकाची फवारणी करा आणि रसशोषक किडींपासून दूर राहा. माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल सार्वे. मी खोपडी येथे राहून माझा पत्ता मुक्काम पोस्ट खोपडी बुद्रुक, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. माझ्याकडे 20 एकर शेती असून मी त्यामधील 15 एकर कापूस लावतो. मी कपाशीची लागवड झाल्याच्या नंतर 40 ते 45 दिवसांनी मावा, तुडतुडे, फुलकिडे आल्याच्या नंतर मी UPL कंपनीचं लान्सर गोल्ड प्रतिपंपाला 15 लिटर पाण्यात 50 ग्रॅम टाकून फवारणी केल्यावर 15 दिवसापर्यंत चांगला रिझल्ट मिळाला. लान्सर गोल्ड हे औषध वापरल्यामुळं आम्हाला त्याच्यापासून 2-3 औषधं फवारायचं, याच्या आधी 2-3 औषधं फवारायचं होतो. 2-3 औषधाचा खर्च खूप वाढत होता. त्याच्यापेक्षा आम्ही हे लान्सर गोल्ड औषध एकच फवारल्यामुळं भरपूर याच्यापासून फायदे भेटत आहे. 2-3 रोगाचं नियंत्रणसुद्धा होतं त्याच्यापासून. तर आम्ही यावर्षीसुद्धा फवारलं आणि कपाशीचं उत्पन्नसुद्धा वाढलं. तर पुढल्या वर्षीसुद्धा आम्ही हेच करणार आणि मित्रमंडळींना सुद्धा सांगणार. माझे नाव राजेंद्र हिमंतराव पाटील, राहणार गेदाडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. माझ्याकडे 12 एकर जमीन आहे. त्यामध्ये मी पूर्ण कापसाची लागवड करतो. पूर्ण बागायती आहे. पहिली फवारणी उलालाची केली, तर दुसरी फवारणी लान्सर गोल्डची केली. माझ्या शेतामध्ये फुलकिड्याचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे मी लान्सर गोल्ड मारलं. लान्सर गोल्ड मारल्यामुळे फुलकिडेही गेले. कापसावरती कमीत कमी 15 ते 20 क्विंटल कापूस हा आला. जर लान्सर गोल्ड मारलं नसतं तर कमीत कमी माझं उत्पन्न 3 ते 4 क्विंटलने घटलं असतं. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा लान्सर गोल्ड व उलाला मारायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा विकास लवकर होईल. माझे नाव रामराव आनंदराव इंगोले आहे. मी कोळवण या गावचा रहिवासी आहे. कोळवण, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ हे इथे माझी शेती आहे. शेती माझ्याकडे 35 एकर आहे. 35 एकरमध्ये साधारणतः 9 एकर जमीन ओलितामध्ये आहे आणि 2 एकर कोरडवाहूमध्ये आहे. अशी माझ्याकडे 11 एकर पूर्ण कपाशी आहे. कपाशीची लागवड करीत असताना कपाशीमध्ये साधारणतः 45 ते 55 दिवसापर्यंत मावा, तुडतुडे आणि फुलकिड्याचा प्रादुर्भाव जाणवतो. त्या प्रादुर्भावापासून सुटका मिळण्याकरता आम्ही प्रामुख्याने UPL कंपनीचे लान्सर गोल्ड नावाचे औषध याची फवारणी करतो. त्याचं प्रमाण प्रतिपंप 15 लिटर पाण्याचा
प्रतिपंप 50 ग्रॅम या हिशोबाने आम्ही फवारणी करतो. तर साधारणतः त्याचे रिझल्ट आम्हाला 15 ते 18-20 दिवसापर्यंत वातावरणाच्या अनुषंगाने आम्हाला मिळतात. आणि त्या फुलकिड्यापासून बचाव करण्याकरता आम्ही लान्सर गोल्डची दुसरी फवारणी साधारणतः 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान आम्ही घेतो. UPL कंपनीचे लान्सर गोल्ड हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझ्या फवारणी खर्चात खूप बचत झाली आणि या प्रॉडक्ट बद्दल मी साधारणतः 3 वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरत आहोत, पुढेही वापरणार आहोत. आणि माझ्या बाजूचे शेतकरी, माझे इतर जे मित्र, त्यांना सुद्धा माझ्याकडे आल्यानंतर मी लान्सर गोल्ड बद्दल इत्यंभूत माहिती देत असतो. रसशोषक किडे अनेक, उपाय मात्र एक. UPLचं लान्सर गोल्ड.